आळंदीहून पंढरपूरला निघणारी मानाची वारी जिचं प्रस्थान होणार होतं, पण वारी निघण्याच्या आधीच आळंदीत झाला मोठा चमत्कार। वारी निघण्याच्या अगोदर अद्भुत चमत्कार आळंदी इथे घडलाय। हा चमत्कार 20 लाख वारकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलाय, जो गेल्या 300 वर्षात कधीच घडला नव्हता। असा अद्भुत चमत्कार घडल्यामुळे आता लाखो लोक आळंदीच्या दिशेने निघू लागले आहेत। काल जगद्गुरू तुकोबारायांच्या वारीचं प्रस्थान झालं होतं। आज आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचं त्या ठिकाणी प्रस्थान होणार होतं, पण त्याच्या आधीच इतिहासात कधीच घडला नव्हता असा अद्भुत चमत्कार या वारीमध्ये घडलाय। या चमत्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय। अक्षरशः करोडो लोकांनी उघड्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहिलाय आणि जे पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय। ही बातमी आता केवळ स्थानिक राहिलेली नाहीये, तर करोडो भाविक आता आळंदीच्या दिशेने धावू लागले आहेत। खुद्द राज्याचे मुख्यमंत्री हे देखील निघालेले आहेत। या चमत्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। कदाचित हा चमत्कार तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल, पण हा चमत्कार नेमका कसा झाला? गेल्या 300 वर्षाच्या इतिहासात आळंदीत असं कधीच घडलं नव्हतं। असा विचित्र चमत्कार कसा काय घडला? वारकरी का पळू लागले? अधिकारी का बरं त्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर निघून गेली? चमत्कार नेमका कशा पद्धतीने घडला? काय माहिती समोर आली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। दरवर्षी लाखोंच्या संख्येने आळंदीकडून पंढरपूरकडे जाणारी एक वारी त्या ठिकाणी ठेवलेली असते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जी वारी असते तर ती दरवर्षी निघत असते, तर यावर्षी ती 8 जुलै 2026 रोजी निघणार होती। लाखोंच्या संख्येने वारकरी तिथे उपस्थित होते, पण वारी निघण्याच्या अगदी काही मिनिटे आधीच एक चमत्कार घडला आणि ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। खुद्द मुख्यमंत्री देखील या आश्चर्यचकित झालेले आहेत। विठुरायाच्या भेटीच्या आशेने विठुरायाच्या भेटीसाठी कोणतीही सोय न पाहता, कोणतीही येण्या जाण्याची ऊन वारा पावसाची काळजी न करता लाखो वारकरी तिथे दाखल होत असतात, जे आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पायी जात असतात। अनेक ठिकाणी तिथून अनेक राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, तर काही विदेशातून देखील लोक येत असतात। लाखोंच्या संख्येने भाविक आज त्या ठिकाणी आळंदीमध्ये पोहोचत होते, पण त्यांनी अद्भुत चमत्कार जो याआधी कधीच पाहिला नव्हता तो झाला आहे। अनेक वारकरी याच्यामध्ये काही 20 वर्षांपासून, काही 30 तर काही 40 वर्षांपासून वारी करतात, पण त्यांनी आयुष्यात कधी पाहिला नव्हता असा अद्भुत चमत्कार घडलाय। आज आळंदी इथं माऊलीचं प्रस्थान आज होणार होतं। काल जगद्गुरू तुकोबारायांचं प्रस्थान, त्यांच्या वारीचं प्रस्थान झालं होतं, पण माऊलींचं प्रस्थान आज होणार होतं आणि प्रस्थान होण्याच्या अगोदरच आळंदीमध्ये अद्भुत चमत्कार घडला आहे। तो चमत्कार पाहण्यासाठी अक्षरशः गर्दी करू लागले, कारण की त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि उघड्या डोळ्यांनी वारकऱ्यांनी तो चमत्कार पाहिलाय। आता नेमकं तो चमत्कार काय आहे? तो व्हिडिओ नेमकं काय आहे? याच्या मागचं कारण काय आहे? 300 वर्षात कधीच घडला नव्हता असा अद्भुत चमत्कार कसा काय घडला? काय आहे याच्या मागचं सत्य? चला जाणून घेऊया। पहा, आता आळंदीत झालेला जो चमत्कार आहे तो पाहिल्यानंतर खरं तर तुम्हाला सगळ्यात आधी आश्चर्याचा धक्का बसेल आणि नंतर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार आहे, कारण की हा चमत्कार जो आहे तो भारताच्या इतिहासामध्ये त्याची नोंद होईल असा तो चमत्कार आहे। माऊलींनी आज साक्षात असं अस्तित्व स्वतःचं दाखवून दिलंय की जे याआधी कधीच दिसलं नव्हतं। अक्षर माऊलींच्या समाधीविषयी, या समाधीला संजीवन समाधी म्हणतात, म्हणजेच माऊलींनी जिवंतपणी समाधी घेतलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ती समाधी जिवंत आहे, तिच्यात एक चैतन्य आहे असं म्हटलं जातं। आता हे आजपर्यंत फक्त माहिती होतं, पण आज त्यांचं अस्तित्व त्यांनी दाखवून दिलंय आणि उघड्या डोळ्यांनी वारकऱ्यांनी याची देही, याची डोळा तो चमत्कार पाहिलाय। आता या चमत्काराची नोंद इतिहासामध्ये होणार आहे। आता खरं तर चमत्कार घडण्यामागे कारण काय होतं? चमत्कार हा माऊलींनी का घडवला? वारी प्रस्थान होण्याच्या अगोदरच हा चमत्कार का घडला? आणि वारकरी अचानक पळू का लागले? अधिकारी देखील घाबरले। नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? का करोडो लोक आता आळंदीच्या दिशेने निघाले आहेत तो चमत्कार पाहण्यासाठी? जाणून घेऊयात मग काय होता तो चमत्कार, कसा घडला आता पाहूयात। पहा, आता तुमचे डोळे देखील पाणवतील, कारण की आपण जर पाहिलं तर लाखोंच्या संख्येने भाविक आळंदीला येत असतात। खरं तर काही भाविक असे आहेत की जे आपला संसार पाहत नाही, आपला कामकाज पाहत नाही, शेतातली कामं सगळं सोडून येतात आणि त्या माऊलींच्या वारीत विलीन होतात। विठुरायाच्या चरणी विलीन होण्यासाठी आषाढी वारीला पायी अगदी कष्टाने जात असतात। यावर्षी 8 जुलैला वारी त्या ठिकाणी निघत होती आजच्या दिवशी, आणि त्यानंतर ती वारी जी होती तर ती वारी जवळपास 24 जुलै रोजी तिथे पोहोचणार होती। लाखोंच्या संख्येने येणारे लोक ऊन वारा पाऊस न पाहता, जेवणाची सोय न पाहता, राहण्याची सोय न पाहता लाखोंच्या संख्येने वारीसाठी येतात। भाविक भक्तांसाठी आळंदी जी आहे ती वारी फार महत्वाची। महाराष्ट्रातली आज सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठी वारी आळंदीची वारी असते आणि त्याच वारीचं प्रस्थान व्हायचं होतं। माऊलीच्या मंदिरामध्ये सगळे भाविक जमा झाले होते। आजची वारीची जे प्रस्थान होतं ते खूप भव्य दिव्य होतं। भाविक जमा झाले होते, तिथे टाळ गजराचा, मृदुंगाचा नाद घुमत होता। त्या गजरामध्ये माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम असा गजर सुरू होता। त्याच वेळेस माऊलीच्या मंदिरातील पादुका उचलताना त्या पालिका रथामध्ये ठेवल्या जातात आणि त्यानंतर भाविक भक्त माऊलींच्या पादुका ज्या आहेत तर त्या रथामध्ये ठेवण्यासाठी हे करतात आणि तिथून पुढे त्याचं प्रस्थान होत असतं। आता सर्व काही सुरळीत चालू होतं। वारीची तयारी ही पूर्णतः झाली होती।
दरवर्षी जशी वारी तयारी होत असते अगदी त्याच पद्धतीने वारीची तयारी झाली होती. अंतिम टप्प्यात तयारी आली होती. आळंदीच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं नियोजन अगदी वेळेनुसार आणि काटेकोरपणे सुरू होतं. पण कुणाला माहिती नव्हतं की वारी निघण्याच्या आधी तो अद्भुत चमत्कार पाहता येईल. उघड्या डोळ्यांनी वारकऱ्यांनी तो चमत्कार पाहता येईल असा त्यांनी कुणी विचार केला नव्हता. माऊलींचा रथ ओढण्यासाठी माऊलींच्या लाडक्या रथाच्या बैलांचं देखील तिथे त्यांना आणलं गेलं होतं. त्यांची शिंग रंगवले होते. त्यांना नाहूम आखू घातलं होतं. पालखीचा रथ, माऊलींच्या पादुका, आसन आणि सोन्या चांदीचे नक्षीकाम असं सगळं तिथे सज्ज ठेवलं होतं. सुवासिक फुलामाळांनी सजवले जात होते. वारकरी आपल्या राऊत या तंब्या ज्या आहेत त्यांनी ते गुंडाळून ते त्या ठिकाणी विठ्ठल भजनात दंग झाले होते. आता या पादुकांची पूर्ण त्या ठिकाणी फेरी मारली जाते आणि प्रचंड जयघोष सुरू होता आणि जयघोषानंतर पुढील 5 मिनिटात हा धक्कादायक चमत्कार घडणार होता आणि जो संपूर्ण देशाच्या इतिहासात त्याची नोंद होणार होती. कुणाला कल्पना नव्हती, पण ती वारीच्या निघण्याच्या आधी तो चमत्कार त्या ठिकाणी होणार होता. आता खरं तर काल तुकाराम महाराजांची जी आहे ती वारी निघून गेली होती. आज माऊलींची वारी निघणार होती. सगळी जय्यत तयारी झाली होती, पण चमत्कार जो घडणार होता त्याची कल्पना कुणाला नव्हती. अखेर माऊलींची जी पालखी आहे तर ती काही अंतर तिथेच ठेवली जाते. ती तिथून उचलली जात नाही आणि ती जेव्हा उचलली जाते, जेव्हा माऊलींच्या मंदिराचा वरचा कळस जो असतो तो कळस डुलला. लक्षात घ्या, ज्यावेळेस ही माऊलींची जी पालखी आहे तर ती प्रस्थान होण्याच्या आधी एक प्रघात आहे. तो प्रघात आहे की माऊलींच्या मंदिराचा जो कळस आहे तो कळस डुलतो. तो डुलत असताना अतिशय विचित्र पद्धतीने डुलतो आणि याच्या मागचं कारण असं असतं की कुठली हवा नसते, कुठलाही वारा नसतो, तरी तो इतका मोठा कळस तिथे डुलतो जेणेकरून तो स्वतःची मान हलवून तुम्ही आता पंढरपूरकडे निघा, प्रस्थान करा अशा पद्धतीची आज्ञा देतो. तो असं म्हणत असतो की कदाचित तुम्ही आता जा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, कोणतीही टंचाई भासणार नाही, सगळे संकट मी सावरण्यासाठी तुमच्या बरोबर आहे अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी एक प्रकारे संकेत देत असतात. आणि अशाच प्रकारचा चमत्कार तिथे घडला. हा चमत्कार दरवर्षी घडतो, पण या वर्षीचा जो चमत्कार होता तो अक्षरशः त्या ठिकाणी अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा होता. 700 वर्षापासून ही वारीची परंपरा आहे, पण दरवर्षी हा चमत्कार घडतो आणि अगदी त्याच दिवशी, त्याच वेळी, ज्यावेळी वारी प्रस्थान व्हायचं असतं, अगदी त्याच वेळी हा कळस हलतो. कुठली हवा नाही, कुठलाही फोर्स नाही, तो कळस हलतो आणि त्यानंतर वारीचं प्रस्थान होत असतं. तर अशा पद्धतीने ह्या वारीमधला जो चमत्कार आहे तर तो आज देखील दरवर्षीप्रमाणे लोकांनी पाहिलेला आहे. तर या चमत्काराविषयी तुमचं नेमके काय मत आहे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही विठ्ठलाचे निस्वार्थ भक्त असाल तर रामकृष्ण हरी तुम्ही कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका.